नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांचे एक विशेष महत्त्व आहे. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांच्यावर आयोगाने बरेच प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी मित्रांनी गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांच्याबद्दलची माहिती आपल्याकडे ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे खास करून विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव आजपासून आपण एक महत्त्वाची लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत. या लेक्चर सिरीज मध्ये मी तुम्हाला वॉरेन हेस्टिंग पासून ते भारताचा शेवटचा व्हाईसरॉय जो होता माउंटबॅटन, तर त्या माउंटबॅटन पर्यंतचे सगळे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय एक एक महत्त्वाचे सेशन तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहेत. असा प्रयत्न करणार आहेत की जवळपास सर्वच गव्हर्नर जनरल मी तुम्हाला या लेक्चर सिरीज मध्ये शिकवणार आहेत. परंतु लक्षात घ्या, जे अत्यंत महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आहेत, अत्यंत महत्त्वाचे व्हाईसरॉय आहेत, त्यांच्याबद्दल डिटेल्सपणे माहिती आजपासून आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. तर मित्रांनो, आज महत्त्वाचा गव्हर्नर जनरल आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ते म्हणजे वॉरेन हेस्टिंग. लक्षात घ्या, वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला या ठिकाणी गव्हर्नर जनरल या ठिकाणी मानला जातो. पाहायला भेटतं 1757 ला प्लासीचं युद्ध या ठिकाणी झाल्यानंतर या बंगाल प्रांतामध्ये बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी बनवण्यात आलं. रॉबर्ट क्लाइव्हनं या बंगाल प्रांतामध्ये 1765 साली अलाहाबादच्या तहानंतर एक महत्त्वाची व्यवस्था लागू केली, जिला आपण दुहेरी शासन व्यवस्था या ठिकाणी संबोधतो. तर लक्षात घ्या, ही जी दुहेरी शासन व्यवस्था होती, ही दुहेरी शासन व्यवस्था 1773च्या रेग्युलेटिव्ह ऍक्टच्या द्वारे समाप्त या ठिकाणी करण्यात आली आणि त्यानंतर बंगालचं संपूर्ण प्रशासन जे आहे, हे संपूर्ण प्रशासन ईस्ट इंडिया कंपनी आणि त्या कंपनीच्या प्रमुखांच्या हाती या ठिकाणी आल्याचं एकंदरीत दिसून येतं. पाहायला भेटतं की याच 1773च्या रेग्युलेटिव्ह ऍक्ट नुसार बंगाल प्रांतामध्ये पहिला गव्हर्नर जनरल या ठिकाणी नियुक्त करण्यात आला. तोच गव्हर्नर जनरल म्हणजे वॉरेन हेस्टिंग आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपण पाहूया की वॉरेन हेस्टिंगनं त्याच्या कार्यकाळामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या आणि त्याची कारकीर्द ही कशा पद्धतीची महत्त्वाची होती. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अगदी एमपीएससी असू द्या किंवा यूपीएससी असू द्या किंवा सरळ सेवेच्या परीक्षा देखील या ठिकाणी असू द्या, तर या सर्व परीक्षांमध्ये वॉरेन हेस्टिंगवर प्रश्न आयोगाने बरेच विचारलेत आणि म्हणून मग आपण एकदम डिटेल्सपणे वॉरेन हेस्टिंग बद्दलची माहिती इथे या ठिकाणी पाहून घेऊया. लक्षात घ्या, साधारणतः वॉरेन हेस्टिंगचं जर आपण कारकीर्द या ठिकाणी पाहिली तर लक्षात घ्या, 1732 ला त्याचा जन्म झालेला आहे आणि 1818 ला त्याचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. मात्र वॉरेन हेस्टिंग जेव्हा भारतामध्ये आला तेव्हाचं वर्ष होतं हे 1750. 1750 ला तो या ठिकाणी भारतामध्ये आलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून, लिपिक म्हणून तो या ठिकाणी कामाला लागल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर कारकून म्हणून ईस्ट इंडिया कंपनीमध्ये तो कामाला आलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. पाहायला भेटतं पुढे जाऊन 1758 ला बंगालची जी राजधानी होती, बंगालची राजधानी काय होती तर मुर्शिदाबाद होती. लक्षात घ्या, तर या बंगालच्या राजधानी मुर्शिदाबादमध्ये त्याची नियुक्ती ब्रिटिश रेसिडेंट म्हणून करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. म्हणजे बघा, अत्यंत सामान्य कुटुंबातील हा वॉरेन हेस्टिंग आणि इथं ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून कामाला लागतो आणि सन 1758 ला त्याला या ठिकाणी बंगालच्या राजधानीमध्ये मुर्शिदाबादमध्ये ब्रिटिश रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं जातं असं एकंदरीत दिसून येतं. 1772 ला या वॉरेन हेस्टिंगला फोर्ट विलियम म्हणजे त्यावेळेची बंगाल प्रेसिडेन्सी ज्याला म्हटलं गेलं, तर त्या बंगालच्या प्रेसिडेन्सीचा तो गव्हर्नर बनल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि त्यानंतर 1773चा रेग्युलेटिव्ह ऍक्ट या ठिकाणी बनला आणि त्यानंतर मग हा बंगालचा पहिला या ठिकाणी गव्हर्नर जनरल बनल्याचं आपल्याला दिसून येतं. आता पहा, 1773चा रेग्युलेटिव्ह ऍक्ट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 1773चा रेग्युलेटिव्ह ऍक्ट हा वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये संमत करण्यात आलेला आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. 1773चा रेग्युलेटिव्ह ऍक्ट जर आपण पाहिला तर वेगवेगळ्या अँगलांनी महत्त्वाचा या ठिकाणी आहे. ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटनं या ठिकाणी निर्माण केलेला हा महत्त्वाचा कायदा मानला जातो 1773चा रेग्युलेटिव्ह ऍक्ट. या कायद्याद्वारे काय झालं
तर या कायद्याद्वारे बंगाल प्रांतामध्ये असणारी जी द्वैत शासन व्यवस्था होती, ती द्वैत शासन व्यवस्था ज्याला आपण ड्युअल सिस्टीम पण म्हणतो, तर ती द्वैत शासन व्यवस्था ही या ठिकाणी समाप्त करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आणि ती द्वैत शासन व्यवस्था कोणी निर्माण केली होती तर लक्षात घ्या, रॉबर्ट क्लाइव्हनं 1765 पासून ते 1772 काळामध्ये द्वैत शासन व्यवस्था निर्माण केली होती। तर ती द्वैत शासन व्यवस्था समाप्त 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टच्या द्वारे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं। आणि मग बंगाल प्रांताचं संपूर्ण प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीच्या आणि बंगालच्या गव्हर्नरच्या ताब्यात गेल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। साहजिकच 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जो आहे, बंगालचा जो गव्हर्नर आहे तो या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल या ठिकाणी बनला। आणि अशा प्रकारे सन 1774 पासून ते 1785 पर्यंत, लक्षात घ्या 1774 पासून ते 1785 पर्यंत बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून वॉरेन हेस्टिंगला या ठिकाणी सन्मान मिळालेला आहे असं एकंदरीत दिसून येतं। याच लॉर्ड वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये 1781चा रेग्युलेटिंग ऍक्ट देखील संमत करण्यात आला आणि याचबरोबर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट जो आहे, हा पिट्स इंडिया ऍक्ट देखील संमत करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। आता पहा, एक थोडक्यामध्ये माहिती मी तुम्हाला सांगेल 1781च्या कायद्याची आणि 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टची पण। 1781चा जो कायदा या ठिकाणी बनला, ज्याला आपण 1781चा रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतो, तो का बरं बनला होता तर याचं कारण असं होतं की 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टच्या द्वारे सुप्रीम कोर्टाची स्थापना कलकत्त्यामध्ये झालेली होती आणि त्या काळामध्ये गव्हर्नर जनरलचे काउन्सिल आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये या ठिकाणी संघर्ष चाललेला होता। सुप्रीम कोर्टाचे कार्यक्षेत्र नेमके काय आहेत हे निश्चित करण्याच्या इराद्यानं, नीट समजून घ्या, सुप्रीम कोर्टाचे कार्यक्षेत्र नेमके काय आहेत हे निश्चित करण्यासाठी आणि त्याचबरोबर गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीला सुप्रीम कोर्टाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर करण्यासाठी 1781चा रेग्युलेटिंग ऍक्ट निर्माण करण्यात आलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं। 1781च्या या रेग्युलेटिंग ऍक्टनं हा देखील निर्णय या ठिकाणी घेतला की सुप्रीम कोर्टाला आणि गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलला भारताच्या संदर्भामध्ये जेव्हा पण कोणते कायदे निर्माण करायचे असेल तेव्हा भारतीय लोकांच्या सामाजिक आणि धार्मिक भावनांचा आदर ठेवूनच ते कायदे केले पाहिजे, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या मित्रांनो, या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या की बंगाल प्रांतामध्ये साधारणतः 1775च्या दरम्यान संन्यासांचे विद्रोह झालेले होते। तर हे संन्यासी विद्रोह जे झाले ते वॉरेन हेस्टिंगच्याच काळामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसतं। संन्यासी विद्रोह होण्यामागचं कारण काय होतं तर वॉरेन हेस्टिंगनं ईस्ट इंडिया कंपनीची आर्थिक घडी व्यवस्थित करण्याच्या इराद्यानं वेगवेगळे धार्मिक कर देखील भारतीय लोकांवर आकारले होते। तीर्थक्षेत्र जे आहे त्या तीर्थक्षेत्रांवर कर आकारल्यामुळे संन्यासी लोकांनी या ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यक्षेत्राच्या विरोधात किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन उभारल्याचं एकंदरीत दिसतं। तर या प्रकारे 1770 पासूनच हे आंदोलन सुरू झालं, मात्र 1775ला या आंदोलनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला। तर संन्यासी विद्रोह कोणाच्या कार्यकाळामध्ये झाले तर लक्षात घ्या, वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये हे कार्यक्षेत्र या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी झालेले आहे, संन्यासी विद्रोह। तर हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात या ठिकाणी असू द्या। तर तीर्थक्षेत्रांवरचा कर जो आहे हा कर लावण्याचं काम कोणी केलं तर वॉरेन हेस्टिंगने त्या ठिकाणी केलं, परिणामी संन्यासी विद्रोहाला सामोरं जावं लागल्याचं दिसून येतं। लक्षात घ्या, 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट काय होता, ब्रिटिश पार्लमेंटचा प्रधानमंत्री पिट्स याच्या नावानं हा कायदा या ठिकाणी संमत करण्यात आला। आता हा पिट्स इंडिया ऍक्ट काय होता ते पण थोडंसं मी तुम्हाला या ठिकाणी इथे समजावून सांगेल। लक्षात घ्या, गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरलची काउन्सिल 1773च्या कायद्याद्वारे नियुक्त केलेली होती आणि इथं असं पाहायला भेटलं की 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये गव्हर्नर जनरलला हा बंगाल प्रांताचा प्रमुख बनवलं, मात्र गव्हर्नर जनरलला निर्णय घेण्याचा अधिकार दिला नाही, त्याला केवळ निर्णायक मतदान करण्याचा अधिकार या ठिकाणी होता। मग गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती ज्याचे सदस्य एकूण 4 होते, हेच लोक या ठिकाणी बहुमताच्या द्वारे बंगालच्या संदर्भामध्ये निर्णय घेत होते। पाहायला भेटतं यामुळे काय झालं तर यामुळे गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले, संघर्ष या ठिकाणी झाले। वॉरेन हेस्टिंगचं असं म्हणणं होतं की गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे तीच या ठिकाणी निर्णय घेती, मात्र काउन्सिलने जर समजा कोणत्या चुका केल्या तर त्याची शिक्षा व्हॉइस राहिला किंवा गव्हर्नर जनरलला या ठिकाणी होतीये। आणि म्हणून मग वॉरेन हेस्टिंगने 7
सातत्यानं कंपनीला पत्र पाठवलेलं आहे, ब्रिटिश पार्लमेंटला पत्र पाठवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की यामध्ये तुम्हाला रिफॉर्म करावं लागेल आणि म्हणून मग त्याला खुश करण्याच्या इराद्यानं आणि यामध्ये एक सुधारणा घडवण्याच्या इराद्यानं 1784 ला पिट्स इंडिया ऍक्ट संमत करण्यात आला। याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की या कायद्याच्या द्वारे गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती, जिची सदस्य संख्या एकूण 4 होती, ती कमी करण्यात आली, 4 वरून 3 अशी या ठिकाणी करण्यात आली। मग आता बंगालच्या संदर्भात जर निर्णय घ्यायचा असेल तर गव्हर्नर जनरलला आपल्या बाजूनं केवळ 2 लोकांना जरी या ठिकाणी त्यानं वळवलं तरी तो त्या गव्हर्नर जनरलच्या बाजूनं निर्णय होऊ शकतो, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी आली। तर लक्षात घ्या, गव्हर्नर जनरल आणि त्याचबरोबर गव्हर्नर जनरलची काउन्सिल यांच्यातील वाद समाप्त करण्यासाठी आणि गव्हर्नर जनरलला विशेष अधिकार देण्याच्या इराद्यानं पिट्स इंडिया ऍक्ट 1784 ला निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। हे सगळं वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। पुढे काय काय झालं तर लक्षात घ्या, पहिलं इंग्रज मराठा युद्ध जे आहे, हे पहिलं इंग्रज मराठा युद्ध हे वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्येच या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। 1776 पासून ते 1782 पर्यंत पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं। आता पहा, या संदर्भामध्ये डिटेल्स मध्ये मी बॅच मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे। हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ही आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशन मध्ये राज्यसेवा मेन्सच्या आणि बेसिक फाउंडेशन बॅच जे आहे, तर त्या बॅच मध्ये मी तुम्हाला इन डिटेल मध्ये इंग्रज मराठा वॉर या ठिकाणी घेतलेला आहे। तर लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये या ठिकाणी सांगेल की इंग्रज मराठा वॉर सुरू का बरं झालं तर 1775 ला एक तह झाला, ज्याला आपण सुरतचा तह असं या ठिकाणी म्हणतो। तर सुरतचा तह 1775 ला झाला। तर या तहामध्ये काय होतं तर या तहामध्ये रघुनाथराव जे होते रघुनाथराव जे होते त्या रघुनाथरावाला पेशवा बनायचं होतं आणि म्हणून मग त्यानं इंग्रजांची मदत या ठिकाणी घेतली होती आणि त्या संदर्भामध्ये इंग्रजांना देखील भारतामधल्या किंवा साहजिकच मराठा राज्यामध्ये असणाऱ्या वसई आणि साष्टी या महत्वाच्या या ठिकाणी वसाहती हव्या होत्या आणि म्हणून मग पाहायला भेटतं इंग्रजांनी रघुनाथरावाला पेशवा बनवण्यासाठी हा तह या ठिकाणी केला आणि त्या बदल्यात पेशवा बनल्यानंतर साष्टी आणि वसई इंग्रजांना मिळणार होती आणि म्हणून मग या तहाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पाहायला भेटतं इंग्रज मराठा युद्धाला सुरुवात झालेली आहे असं दिसून येतं। 1782 ला सालवाईचा तह झाला। लक्षात घ्या, नाव नीट लक्षात असू द्या, सालवाईचा तह। तर सालवाई तहाबद्दल पण इन डिटेल पण आपण बॅच मध्ये या ठिकाणी शिकवलेला आहेच। तर लक्षात घ्या, हा जो सालवाईचा तह जो होता, हा सालवाईच्या तहाच्या द्वारे हे पहिलं इंग्रज मराठा युद्ध जे आहे हे समाप्त झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। यामध्ये मराठा सरदार जे होते महाजी शिंदे आणि त्याचबरोबर वॉरेन हेस्टिंग यांनी हा तह या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं। तर सालवाईच्या तहाद्वारे पहिलं इंग्रज मराठा वॉर समाप्त झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। तर हे सगळं वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळात झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। पुढे जर आपण पाहिलं तर द्वितीय इंग्रज म्हैसूर युद्ध लक्षात घ्या, 1780 ते 1784 या दरम्यान दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आपल्या सर्वांना माहिती आहे, दक्षिणेकडे म्हैसूर नावाचं राज्य होतं जे हैदर अलीनं स्थापन केलेलं होतं। हैदर अली या म्हैसूर राज्याचा स्वतंत्र शासक बनला आणि त्यानंतर त्याच्याच कार्यकाळामध्ये हैदर अलीच्याच कार्यकाळामध्ये पहिल्या इंग्रज म्हैसूर युद्धाला सुरुवात झाली। जर का आपण इंग्रज म्हैसूर युद्ध जर पाहिलं तर ते एकूण 4 युद्ध आहेत लक्षात घ्या। तर इथं जर आपण पाहिलं तर हे कधी कधी या ठिकाणी झाले हे युद्ध, तर आपल्याला या ठिकाणी दिसतो की 1767 ते 1769, 1767 ते 1769 ला पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध आहे, ज्यामध्ये हैदर अलीनं नेतृत्व केलं होतं। त्यानंतर 1780 ते 1784 ला दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध झाल्याचं दिसतं। या युद्धाच्या दरम्यान आरकाट नावाचं जे ठिकाण आहे, जे आरकाट हे कर्नाटकची राजधानी होती, तर आरकाट या ठिकाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, आरकाट हे ठिकाण लक्षात असू द्या, तर आरकाट या ठिकाणामध्ये या ठिकाणी हैदर अलीचं निधन झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। 1782 ची घटना होती आणि त्यानंतर या युद्धाचं नेतृत्व हैदर अलीचा जो मुलगा होता टिपू सुलतान, तर त्या टिपू सुलताननं याचं नेतृत्व केल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजे 1782 ला हे युद्ध सुरू असताना आरकाटमध्ये हैदर अलीचं निधन झालं आणि त्यानंतर 1782 नंतर टिपू सुलताननं या युद्धाचं नेतृत्व केलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं। तर हे जे युद्ध आहे हे 1784 ला समाप्त झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं।
तर या प्रकारे द्वितीय इंग्रज म्हैसूर युद्ध आहे. तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध हे कधी झालं तर 1790 ते 1792 ला, आणि चौथं जे आहे 1799 ला झाल्याचं दिसतं. तर लक्षात घ्या, तर दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध हे वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळात झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं रोहिला युद्ध जे आहे, हे रोहिला युद्ध हे 1774 ला झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. तर रोहिला युद्ध काय प्रकरण आहे तर लक्षात घ्या, मराठा साम्राज्य आणि त्याचबरोबर अवध यांच्या दरम्यान रोहिलखिंड नावाचा या ठिकाणी एक महत्वाचं स्टेट होतं. तर त्या रोहिलखिंडामधले जे रोहिल आहेत त्यांनी इंग्रजांच्या विरोधात युद्ध केल्याचं एकंदर दिसतं. इंग्रजांचं साम्राज्य विस्ताराचं धोरण होतं आणि त्याचमुळे रोहिलखंड गिळंकृत करण्यासाठी इंग्रजांनी रोहिला युद्ध केल्याचं एकंदर दिसतं. तर 1774 ला हे युद्ध झालं आणि हे युद्ध देखील वॉरन हेस्टिंगच्याच कार्यकाळामध्ये लढलं गेलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. सर्वात महत्वाचा मुद्दा आणि याच्यावर आयोग बरेच वेळा या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो तो काय आहे तर लक्षात घ्या, 1781 ला कलकत्तामध्ये मदरसा कॉलेजची स्थापना या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला भेटतं. UPSC पण बराच वेळा प्रश्न विचारलेत, MPSC पण पूर्व परीक्षेला बराच वेळा विचारलेत, कंबाईनच्या पेपरमध्ये पण आहे की मदरसा कॉलेजची स्थापना कलकत्तामध्ये 1781 ला कोणी केली तर वॉरन हेस्टिंगने केलेली आहे. आता मुद्दा असा आहे की मदरसा कॉलेज स्थापन करण्यामागचं कारण काय तर लक्षात घ्या, वॉरन हेस्टिंग हा बंगाल प्रांताचा या ठिकाणी गव्हर्नर जनरल या ठिकाणी बनतोय आणि त्याच्या हातामध्ये बंगालचं प्रशासन आणि त्याचबरोबर न्याय व्यवस्था देखील या ठिकाणी येत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही त्या बंगाल प्रांतामध्ये फारसी भाषा होती तर त्या फारसी भाषेतले जे काही ग्रंथ आहेत ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करावं, इंग्रजीमध्ये भाषांतरित करावं यासाठी त्यानं मदरसा कॉलेजची स्थापना या ठिकाणी केलेली होती असं एकंदरीत दिसतं. तर मदरसा कॉलेजचा उद्देश काय पुन्हा एकदा नीट समजून घ्या. मदरसा कॉलेजचा उद्देश हे फारसी आणि उर्दू मध्ये असणारे जे धर्मग्रंथ आहेत, जे कायद्यावर आधारित ग्रंथ आहेत त्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करणं. लक्षात घ्या मित्रांनो, अशाच प्रकारे एक संस्कृत कॉलेज स्थापन झालं होतं 1792 ला. जोनाथन डंकननं संस्कृत कॉलेजची स्थापना 1792 ला केली, जो बनारसचा गव्हर्नर होता. तर त्याचा पण उद्देश हाच होता की हिंदू धर्मग्रंथ जे संस्कृत भाषेमध्ये होते त्यांचं इंग्रजीत भाषांतर करायचं होतं. यासाठी 1792 ला जोनाथन डंकनद्वारे संस्कृत कॉलेजची स्थापना झाली. तर मुद्दा नीट लक्षात घ्या, मदरसा कॉलेज कोणाच्या काळात स्थापन झालं तर ते वॉरन हेस्टिंगच्या काळात स्थापन झालं. याचबरोबर विलियम जोन्स नाव खूप इम्पॉर्टंट आहे. हे नाव आधुनिक भारताच्या इतिहासात ज्याला माहीत नाही त्याला आधुनिक भारताचा इतिहास काडीचाही माहीत नाही असं याचा अर्थ होतं. कारण विलियम जोन्स पासूनच खऱ्या अर्थानं भारताच्या या ठिकाणी एकूणच इतिहासाला सुरुवात झाल्याचं आपण या ठिकाणी पाहतो किंवा भारताच्या इतिहासाचं अध्ययन करायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. तर विलियम जोन्स जे आहे, विलियम जोन्स, HT कोलब्रुक आणि विल्किन्सन जोन्स हे तीन नाव लक्षात ठेवायचं. विलियम जोन्स, HT कोलब्रुक आणि विल्किन्सन जोन्स या तिघांनी या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली 1783-84 ला. तर लक्षात घ्या, ही सोसायटी स्थापन करण्यासाठी वॉरन हेस्टिंगनं विलियम जोन्सला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता मुद्दा नेमका असा आहे की ही सोसायटी स्थापन करण्यामागे उद्देश काय होता, काय नेमकं उद्देशाप्रती ही सोसायटी स्थापन केली. आपल्याला पाहायला भेटतं की 1773च्या रेग्युलेटरी ऍक्ट नुसार प्रशासन बंगालचं इंग्रजांच्या ताब्यात आलं आणि मग भारतामध्ये जे काही छोटे मोठे राज्य होते ते सारेच्या सारे छोटे मोठे राज्य जिंकण्याच्या इराद्यानं ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याचबरोबर कंपनीचे अधिकारी भारतामध्ये साम्राज्यवाद निर्माण करताना एकंदरीत दिसून येतं. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतावर अधिराज्य गाजवण्यासाठी, भारत नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी, भारताच्या इतिहासाचं अध्ययन करण्यासाठी आणि विशेष म्हणजे भारताचे जे काही धर्मग्रंथ जे भारतीय भाषांमध्ये संस्कृत, फारसी, उर्दू या भाषांमध्ये आहे त्यांचं इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हा खूप महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या. तर हे 1783-84 जी संघटना ती स्थापन करण्यामध्ये देखील वॉरन हेस्टिंगनं महत्वाची भूमिका इथे या ठिकाणी घेतलेली आहे असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, बंगाल प्रांत जर तुम्ही पाहिला आणि या बंगाल प्रांतामध्ये 1757 झालेली प्लासी युद्ध आणि 1764 बक्सर युद्ध जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, तर या संपूर्ण काळामध्ये या ठिकाणी बंगालची राजधानी ही आधी या ठिकाणी मुर्शिदाबाद होती. ही मुर्शिदाबादची राजधानी मुंगेला स्थलांतरित केली कोणी तर मुंगेला स्थलांतरित केली मीर कासिमनं
आणि त्यानंतर मुंगेरच्या जवळ बक्सार या ठिकाणी 1764 साली 22 ऑक्टोबर आय थिंक सो, तर 22 ऑक्टोबर 1764 साली बक्सारचं युद्ध झालं. तर आधी लक्षात घ्या, राजधानी होती मुर्शिदाबाद, त्यानंतर ती मुंगेरला स्थलांतरित केली, मग पुन्हा मीर जाफरला नियुक्त केलं, मग मीर जाफरनं ती राजधानी पुन्हा मुंगेरवरनं मुर्शिदाबादला आणली. तर लक्षात घ्या, वॉरन हेस्टिंग जो आहे तर त्याने या ठिकाणी मुर्शिदाबादची जी राजधानी आहे ती समाप्त करून ती कलकत्तामध्ये या ठिकाणी नेलेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर बंगाल प्रांताची नवी राजधानी कलकत्ता आहे हे या ठिकाणी वॉरन हेस्टिंग सर्वप्रथम घोषित केल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, 1700 इथं पाहूया आपण, 1700 साधारणतः 74ला ही राजधानी या ठिकाणी स्थापित झालेली आहे. 1774 पासून ते 1911 पर्यंत, 1774 पासून ते 1911 पर्यंत बंगालची जी राजधानी आहे काय बनलेली आहे, तर बंगालची राजधानी ही या ठिकाणी कलकत्ता बनल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतर मात्र 1911ला ती राजधानी दिल्लीमध्ये या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. माहिती आहे आपल्याला लॉर्ड हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये ते या ठिकाणी घडलं, तर त्यावर पण आपण डिटेलपणे चर्चा करू. पण लक्षात घ्या, 1774 ते 1911ला बंगालची राजधानी ही या ठिकाणी काय होती, तर कलकत्ता या ठिकाणी राहिली आहे. इंग्रजांची राजधानी कलकत्ता राहिली आणि या राजधानीची घोषणा सर्वात पहिल्यांदा कोणी केली, तर वॉरन हेस्टिंगने केल्याचं एकंदरीत दिसतं. आपल्याला माहिती असेल 1765 सालचा अलाहाबादचा तह. लक्षात घ्या, हा अलाहाबादचा तह करण्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्हने महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतली होती. आणि या प्रकारच्या अलाहाबादच्या तहामध्ये हा जो मुघल बादशाह होता शाह आलम सेकंड, याला अलाहाबादच्या किल्ल्यामध्ये नजर कैदेमध्ये ठेवलेलं होतं. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इंग्रजांनी जे आहे त्याला नजर कैदेमध्ये ठेवून त्याच्याकडनं बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणी अधिकार या ठिकाणी मिळाले होते. त्या बदल्यामध्ये आता इंग्रज या ठिकाणी या मुघल बादशाहाला पेन्शन भोगी या ठिकाणी त्यांनी बनवलं. अलाहाबादच्या किल्ल्यामध्ये तुरुंगामध्ये त्याला ठेवलं आणि त्याला आता इंग्रज या ठिकाणी पेन्शन देत आहे. सुमारे 26 लाख रुपयाची पेन्शन ही मुघल बादशाहाला इंग्रज या ठिकाणी देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आपल्याला माहिती असेल की 1771ला मराठा सरदार महाजी शिंदेनं अलाहाबादच्या किल्ल्यावर या ठिकाणी हल्ला केला होता आणि इंग्रजांच्या ताब्यामध्ये असणाऱ्या या शाह आलम सेकंडला या ठिकाणी त्याची सोडवणूक करून त्याला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर या ठिकाणी विराजमान केलं होतं. हे कार्य मराठा सरदाराने केलं, महाजी शिंदे यांनी. लक्षात घ्या, त्यानंतर पाहायला भेटतं साधारणतः 1772ला वॉरन हेस्टिंग हा निर्णय या ठिकाणी घेतला. आता दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या या मुघल बादशाहाला आम्ही पेन्शन या ठिकाणी देणार नाही आणि अशा प्रकारे 26 लाख रुपये जी पेन्शन इंग्रज मुघल बादशाहाला देत होते तर ती आता समाप्त करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. आणि त्या प्रकारची जी घोषणा आहे ही या ठिकाणी वॉरन हेस्टिंगनेच केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. पहा, पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया. वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये कलकत्तामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर कलकत्तामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही कोणाच्या काळामध्ये झाली, तर वॉरन हेस्टिंगच्याच काळामध्ये झाली. आता बघा, बंगाल प्रांतामध्ये जसं सुप्रीम कोर्ट होतं तसं मुंबई प्रांतामध्ये पण सुप्रीम कोर्ट होतं. 1823 साली हे मुंबई प्रांतामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाल्याचं दिसतं. मग आपल्याला प्रश्न अशा प्रकारचे पण विचारले जाऊ शकतात की 1823ला मुंबई प्रांतामध्ये सुप्रीम कोर्ट कोणी स्थापन केलं, तर त्याचं नाव होतं माउंटस्टोर एल्फिस्टन. तर मुद्दा नीट लक्षात घ्या. तर मी या ठिकाणी म्हणतोय की वॉरन हेस्टिंगने कलकत्तामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. इलियास इम्पे हे याच्या या ठिकाणी पहिले सरन्यायाधीश होते आणि त्याचबरोबर लिमेस्टर, चेंबर्स आणि हाइट्स हे यांचे अन्य सहकारी न्यायाधीश होते असं एकंदरीत दिसतंय. तर इलियास इम्पे हे प्रमुख या ठिकाणी आहेत, ते सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश म्हणून या ठिकाणी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया, ते म्हणजे या ठिकाणी पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे काय की या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र जिल्हा न्यायालयाची स्थापना. आता लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र न्यायालयाची स्थापना कोणाच्या काळामध्ये झाली, तर वॉरन हेस्टिंगच्याच काळामध्ये झाली. आपल्या सर्वांना माहिती असेल की वॉरन हेस्टिंग हा प्रशासकीय प्रमुख बनलेला आहे 1773 नंतर. आणि मग संपूर्ण बंगालचं प्रशासन चालवण्यासाठी या वॉरन हेस्टिंगला या ठिकाणी बंगालचं प्रशासन चालवण्यासाठी तिथं विभाजन करावं लागलं आणि मग त्यानं अनेक जिल्हे निर्माण केले. त्या जिल्ह्याच्या प्रमुखाला त्यानं कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी म्हणून संबोधलेलं आहे. कलेक्टरचं काम काय होतं, कर महसूल जमा करणं हे त्याचं काम या ठिकाणी होतं, म्हणून त्याला कलेक्टर म्हटलं गेलं. तर लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याची भूमिका ही वॉरन हेस्टिंगने या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर स्वतंत्र जिल्हा न्यायालयाची स्थापना ही या ठिकाणी वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये झाली. त्यानंतर सदर निजामत न्यायालय
आणि त्याचबरोबर सदर दिवाणी न्यायालय असे 2 न्यायालय देखील हे वॉरन हेस्टिंगने त्याच्या काळामध्ये निर्माण केले। हे सदर निजामत न्यायालय आणि सदर दिवाणी न्यायालय जे होतं हे अपीलीय न्यायालय होतं आणि गव्हर्नर जनरल आणि त्याचे काउन्सिल ही या ठिकाणी अंतिम निर्णय देत होते असं एकंदर दिसतं। तर जिल्ह्यामध्ये जी स्वतंत्र न्यायालय स्थापन झाली ती कलेक्टरच्या अधिपत्याखाली झालेली आहे आणि कलेक्टरला मदत करण्यासाठी काझी, मुफ्ती, मौलवी आणि त्याचबरोबर पंडितराव यांचं सहाय्य मिळत होतं असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या, आज जर का आपण न्यायालयामध्ये जर या ठिकाणी आपण गेलो आणि कोणतंही न्यायालय आपलं असू द्या, ते जिल्हा न्यायालय असू द्या, सत्र न्यायालय असू द्या किंवा या ठिकाणी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट असू द्या, न्यायालयाचे निकाल जे असतात ते लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी दिले जातात आणि ते लिखित स्वरूपामध्ये जतन देखील केले जातात। तर लक्षात घ्या, न्यायालयाचे रिटर्न रेकॉर्ड्स मेंटेन करण्याची परंपरा ही या ठिकाणी वॉरन हेस्टिंगने सर्वात पहिल्यांदा आणल्याचं एकंदर दिसतं आणि म्हणून मग हे लक्षात घ्या, न्यायालयाचे निकाल लिखित स्वरूपात ठेवण्याचं रेकॉर्ड जे आहे ते या ठिकाणी ठेवण्याची परंपरा, ज्याला आपण रिटर्न रेकॉर्ड्स म्हणतो, तर ते या ठिकाणी करण्याचं कार्य हे वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे हा, याच्यावर जरूर या ठिकाणी यूपीएससीने पण प्रश्न विचारत, एमपीसी आणि कंबाईनच्या पेपरमध्ये आता भविष्यात हे प्रश्न पाहायला भेटतील। पुढे पाहायला भेटतात हिंदू कायद्यांचं संहितीकरण करणं। लक्षात घ्या, हिंदू कायदे जर आपण पाहिले तर आपल्याला पाहायला भेटतं इंग्रज भारतामध्ये येण्याच्या आधी भारतामध्ये मनुस्मृती, मिताक्षर आणि त्याचबरोबर दायभाग या 3 ग्रंथांच्या आधारावर न्यायदान केला जात होता। आता पहा, मनुस्मृतीमध्ये एखाद्या गुन्ह्याला जी शिक्षा आहे तीच शिक्षा मिताक्षरमध्ये नाहीये, नाही दायभागमध्ये आहे आणि म्हणून मग हिंदू कायदे जे होते त्यांना एकत्रित करण्याच्या उद्देशानं 11 पंडितरावांची एक समिती गठीत केली वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये आणि त्या समितीनं एक महत्त्वाचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित केलं किंवा ते पुस्तक या ठिकाणी लिहिलं। ही घटना कधीची आहे तर 1776 आहे। तर हिंदू कायद्यांचं संहितीकरण करण्यासाठी 11 पंडितरावांची एक समिती गठीत केली आणि त्या समितीनं एक पुस्तक इंग्रजांना दिलं, वॉरन हेस्टिंगला दिलं। मग त्या पुस्तकाचं इंग्रजीत भाषांतर करण्यात आलं, ज्या ग्रंथाचं नाव होतं अ कोड ऑफ जेन टू द लॉज। अ कोड ऑफ जेन टू द लॉज या नावाचं पुस्तक जे आहे, NB हॉलहेड, नाव नीट लक्षात असू द्या, NB हॉलहेडवर प्रश्न विचारले जातात जनरली। तर NB हॉलहेड जे आहे त्या NB हॉलहेड यानं या 11 पंडितरावांच्या समितीनं जे पुस्तक हिंदू कायदा संहिता या ठिकाणी उभी केली होती, निर्माण केली होती, त्याचं इंग्लिश भाषांतर कोड ऑफ जेन टू द लॉज असं या ठिकाणी करण्यात आलं। हे कोड ऑफ जेन टू द लॉज दुसरं काहीच नसून मनुस्मृतीचं भाषांतरित नाव आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर हे कोणी केलं? NB हॉलहेडने केलेलं आहे असं दिसतं। प्रसिद्ध नंदकुमार खटला, तर प्रसिद्ध नंदकुमार खटला हा वॉरन हेस्टिंगच्याच कार्यकाळामध्ये चालल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। नंदकुमार खटल्यावर एक विशेष सत्र मी या ठिकाणी घेणार आहे, जेणेकरून नंदकुमार खटला नेमका काय आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजेल। फक्त इथे एवढंच लक्षात घ्या की नंदकुमार खटला हा वॉरन हेस्टिंगच्याच कार्यकाळामध्ये चालला आणि या छोट्याशा एका गुन्ह्या अंतर्गत या नंदकुमारला फाशीची शिक्षा या ठिकाणी दिली गेली। इलिया जिंपे जो सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश होता तो या ठिकाणी वॉरन हेस्टिंगचा मित्र या ठिकाणी होता आणि या दोघांच्या मिलीभगत या ठिकाणी होती आणि त्या दोघांच्या मिलीभगतमध्ये या नंदकुमारवर या ठिकाणी खटला दाखल करून त्याला फाशीची शिक्षा दिलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। तर या नंदकुमारनं वॉरन हेस्टिंगवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। परिणाम असा झाला की वॉरन हेस्टिंगनं याला फाशीची शिक्षा देण्यासाठी या इलिया जिंपेला या ठिकाणी सांगितलं। परिणामी याला या ठिकाणी दिसून येतं की याला फाशीची शिक्षा दिली। तर याबद्दल मी डिटेल्सपणे एक लेक्चर या ठिकाणी घेणार आहे युट्यूबवर, बंगाल गॅझेट, लक्षात घ्या। तर बंगाल गॅझेट जे आहे हे बंगाल गॅझेट जेम्स ऑगस्टस हिक्की नावाचा कार्यकर्ता, या जेम्स ऑगस्टस हिक्की याने या ठिकाणी बंगाल गॅझेट नावाचं एक महत्त्वाचं वृत्तपत्र सुरू केलं। भारतातलं हे पहिलं वृत्तपत्र या ठिकाणी मानलं जातं बंगाल गॅझेट। लक्षात घ्या, या जेम्स ऑगस्टस हिक्कीनं बंगाल गॅझेटच्या माध्यमातून बंगालचा भ्रष्ट कारभार आणि प्रशासनाच्या ज्या चुका होत्या, खास करून वॉरन हेस्टिंगच्या ज्या चुका होत्या त्या समोर आणण्याचं काम केलं। हे बंगाल गॅझेट हे बंगालमध्ये जेवढं प्रसिद्ध होतं तेवढंच लंडनमध्ये देखील प्रसिद्ध होतं। लक्षात घ्या, या वॉरन हेस्टिंगच्या प्रशासनाची पूर्णपणे धिंडोडे या बंगाल गॅझेटमध्ये जेम्स ऑगस्टस हिक्कीने उडवले होते
आणि त्यामुळं या वॉरन हेस्टिंगनं बंगाल गॅझेट या वृत्तपत्रावर बंदी आणल्याचं दिसून येतं. 1780ला या बेंगॉल गॅझेटवर बंदी आणण्यात आली आणि या वृत्तपत्राचा संपादक जो होता नाव त्याचं होतं जेम्स ऑगस्टस हिक्की. तर त्या जेम्स ऑगस्टस हिक्कीला अटक देखील करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. तर वर्तमानपत्र जे आहे त्या वर्तमानपत्राचा गळा घोटणारा देखील या ठिकाणी होता वॉरन हेस्टिंग. सत्य काय आहे हे लोकांना कळू नये यासाठी देखील याने प्रयत्न केल्याचं या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. पुढे आपण या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये जसं मी सांगितलं की त्यानं खूप जास्त सुधारणा केल्या. जसं त्यानं ज्युडिशियल रिफॉर्म केले, त्याचबरोबर त्यांनी रेव्हेन्यू रिफॉर्म देखील केले. इजारा महसूल व्यवस्था ही त्याच्या काळामध्ये लागू करण्यात आली. काय होती इजारा महसूल व्यवस्था इन डिटेलमध्ये आपण आपल्या ऍप्लिकेशनमध्ये ज्या काही बॅचेस आहेत, कंबाईनच्या असू द्या किंवा राज्यसेवेच्या असू द्या, त्या बॅचमध्ये आपण इन डिटेलमध्ये या ठिकाणी शिकवलं आहे. इजारा, कायमधारा, महलवारी, रयतवारी आणि मौजेवारी या सगळ्यांबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तर इजारा सिस्टीम थोडक्यामध्ये सांगतो. पहा, ही सिस्टीम जी होती ही तशी पाहिली तर भारतामध्ये जुन्या शासकांच्या काळापासून लागू होती, परंतु यामध्ये रिफॉर्म करण्याचं काम केलं आणि नवीन सिस्टीम इजारा असं नाव या ठिकाणी दिलं. इजारा व्यवस्थेलाच या ठिकाणी बोली पद्धत असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. बोली पद्धत किंवा इलाच या ठिकाणी लिलाव पद्धत असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. तर काय होतं इथं, तर या व्यवस्थेअंतर्गत जो कलेक्टर होता, ज्याला जिल्हाधिकारी म्हणतो आपण, तर त्या जिल्हाधिकाऱ्याला जमिनीचा मालक बनवलं गेलं आणि टॅक्स वसूल करण्यासाठी या जिल्हाधिकाऱ्यानं जमिनीचे पट्टे त्या भागातले बडे जमीनदार, बडे तालुकदार जे होते, राजवाडे जे होते, त्यांना बोली पद्धतीनं हे या ठिकाणी जमिनीचे पट्टे दिले. बोली पद्धत म्हणजे काय, तर जो जास्त या ठिकाणी टॅक्स इंग्रजांना आणून देईल त्याला त्या जमिनीचे पट्टे बहाल करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. आणि म्हणून लक्षात घ्या, ही इजारा व्यवस्था ही 1772ला लागू करण्यात आली. 1772 पासून ते साधारणतः 1793 पर्यंत, म्हणजे कायमधारा व्यवस्था लागू होईपर्यंत ही बंगाल प्रांतामध्ये कार्यरत होती, जी वॉरन हेस्टिंगनं सुरू केल्याचं एकंदरीत दिसून येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा, जिल्हाधिकारी जो होता, कलेक्टर जो होता, त्याला कर गोळा करण्याचा अधिकार तर होताच होता, त्याच्यावरती जबाबदारी होतीच होती, परंतु न्यायदान करण्याचा पण अधिकार त्याला या ठिकाणी होता. तर कर व्यवस्था आणि त्याबरोबर ज्युडिशियल मध्ये न्यायदान करण्याची व्यवस्था ही कलेक्टरवर सोपवणारा गव्हर्नर जनरल कोण, तर वॉरन हेस्टिंग होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मागेच सांगितलं 1765 साली द्वैध शासन व्यवस्था ही या ठिकाणी सुरू झालेली होती, ज्याला दुहेरी शासन व्यवस्था पण म्हटलं जातं. वास्तविक प्रमुख ईस्ट इंडिया कंपनी, नामधारी प्रमुख बंगालचा नवाब. तर ही जी व्यवस्था होती ती व्यवस्था 1772 पर्यंत होती, 1773ला समाप्त झाली. तर लक्षात घ्या, द्वैध शासन व्यवस्था समाप्त करणारा गव्हर्नर जनरल कोण, तर वॉरन हेस्टिंगच होता, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. दस्तकचा दुरुपयोग, लक्षात घ्या, दस्तकचा दुरुपयोग हा जो कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या द्वारे केला जात होता ते समाप्त करण्याचं काम देखील वॉरन हेस्टिंगनं त्याच्या कार्यकाळात केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता हा थोडासा लेक्चर्स व्हिडिओ थोडासा लॉंग आहे, याचं कारणच आहे की हा कार्यकर्ता महान होता आणि या वॉरन हेस्टिंगवर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारला. याचं कारकिर्दी पण खूप जास्त महत्वाची आहे, यांनी निर्णय पण खूप व्यवस्थित आणि वेगवेगळ्या स्वरूपात घेतलेत. त्यामुळे इन डिटेलमध्ये आपल्याला इथे या ठिकाणी हे शिकायचं आहे. बघा, एकाच लेक्चरमध्ये सगळे व्हॉइस राईट, सगळे गव्हर्नर जनरल शिकवण्यापेक्षा आपण एक 15, 20, 25, 30 मिनिटाचे लेक्चर्स करूया प्रत्येक व्हॉइस रायवर, प्रत्येक गव्हर्नर जनरलवर, जेणेकरून त्यांच्या सगळ्या कार्याबद्दलची माहिती तुम्हाला या लेक्चर सिरीजमध्ये या ठिकाणी उपलब्ध होईल. तर जरूर तुम्ही ही लेक्चर सिरीज जॉईन करा. आपलं जो यूट्यूब चॅनल आहे तो यूट्यूब चॅनल हिस्ट्री बाय संतोष चव्हाण तो देखील सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना देखील सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या लेक्चरची या ठिकाणी जी लिंक आहे ती या ठिकाणी पोहोचवा. तर या प्रकारे वॉरन हेस्टिंग आपण पाहिला तर दस्तकचा दुरुपयोग जो होत होता तो त्यांनी थांबवल्याचं दिसतं. दस्तक काय प्रकरण आहे, तर 1717ला फर्रुखसिंह नावाचा राजा, ज्यानं ईस्ट इंडिया कंपनीला दस्तकचा अधिकार दिला. यामध्ये 3 विशेष अधिकार होते. एक म्हणजे तुम्ही या ठिकाणी वसाहत स्थापन केल्यानंतर त्या वसाहतीला तटबंदी करू शकता, तुम्ही आपला व्यापार चालवण्यासाठी स्वतःचे कॉइन्स या ठिकाणी काढू शकता आणि बंगाल प्रांतामध्ये करमुक्त व्यापाराची परवानगी, अशा प्रकारे दस्तकचा अधिकार आपल्याला दिसतो. तर हे सगळं काम हे या ठिकाणी दस्तकमध्ये होतं. लक्षात घ्या, काय व्हायचं
की दस्तकचा अधिकार कंपनीला दिला, मात्र कंपनीचे जे कर्मचारी आहे हे छुप्या पद्धतीनं स्वतःचा देखील व्यापार करत होते आणि त्या व्यापारावर त्यांना कसल्या प्रकारचा टॅक्स कंपनीला किंवा बंगालच्या नवाबाला द्यायचा नव्हता. तर हा जो काही चुकीच्या पद्धतीने गैरवापर केला गेला होता दस्तकचा, तो थांबवण्याचं कार्य हे वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर दस्तक समाप्त करण्यात आलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. भारतीय व्यापारावर 2.5% कर देखील या वॉरेन हेस्टिंगनं वसूल केल्याचं एकंदरीत दिसतं. भारतातील व्यापार देशीय अथवा अंतर्देशीय असू द्या, तो व्यापार भारतीय व्यक्तीनं किंवा कंपनीच्या लोकांनी करायला, कंपनी किंवा युरोपियन लोकांनी केला तर त्या सर्वच व्यापारावर 2.5% तुम्हाला टॅक्स या ठिकाणी द्यायचा आहे अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे असं दिसतं. एडमंड बर्क नावाचा एक ब्रिटिश पार्लमेंट होता, ब्रिटिश मेंबर ऑफ पार्लमेंट होता. तर लक्षात घ्या, ब्रिटिश संसदेमधला एक महत्वाचा खासदार ज्याला आपण म्हणूया आपल्या बोलीभाषेत, तर त्या एडमंड बर्कनं 1780 मध्ये वॉरेन हेस्टिंगच्या भ्रष्ट कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून लंडनच्या संसदेमध्ये, ब्रिटिश संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये तिथे या ठिकाणी या वॉरेन हेस्टिंगवर महाभियोग चालवलेला आहे असं एकंदरीत दिसतं. आणि अशा प्रकारे हा कार्यकर्ता महाभियोगाला सामोरं गेला. साधारणतः सुमारे 7 वर्ष हा महाभियोगाचं कामकाज या ठिकाणी चालत होतं. मात्र वॉरेन हेस्टिंग जो होता हा यामध्ये निर्दोष मुक्तता म्हणून त्याची सुटका करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसतं. 1785 पर्यंत वॉरेन हेस्टिंग हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल म्हणून काम करताना या ठिकाणी दिसून येतो. या संदर्भामध्ये या वॉरेन हेस्टिंगना ईस्ट इंडिया कंपनीची घडी ही व्यवस्थित बसवण्याचं काम केलं. खूप सारे युद्ध याच्या काळामध्ये झाले, खास करून इंग्रज मराठा आणि इंग्रज म्हैसूर वॉर आणि इंग्रज रोहिल्ला वॉर याच्या काळामध्ये झालं. महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणली. ज्युडिशियल सिस्टीममध्ये त्यानं रिफॉर्म या ठिकाणी करण्यात केल्याचं आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, इतिहास राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 ची एक महत्वाची बॅच, बेसिक टू ॲडव्हान्स अशा प्रकारची, ज्या विद्यार्थ्यांना इतिहासाची भीती वाटते, त्यांना इतिहासामध्ये जास्त मार्क मिळत नाही, राज्यसेवाची परीक्षा द्यायची आहे 2024 ची, आणि त्या संदर्भात ज्यांना नव्यानं तयारी करायची आहे आणि ज्यांना रिव्हिजन देखील करायची आहे अशा विद्यार्थी मित्रांनी एकदम महत्वाची बॅच आहे बेसिक टू ॲडव्हान्स, जी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत, समाज सुधारक आणि त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर भारत असे सगळेच लेक्चर आपण यामध्ये या ठिकाणी करत आहोत. आधुनिक भारताचं आणि संपूर्ण भारताचं टेन्शनच तुमचं मिटलं जाईल जर ही बॅच या ठिकाणी केली तर. ही बॅच जी आहे ती जॉईन तुम्ही जरूर या ठिकाणी करा. माझं सजेशन तुम्हाला या ठिकाणी राहील. या बॅचची शुल्क जी आहे ही 2850 आहे. आणि लक्षात घ्या, इथून पुढे, आधी तर आम्ही या बॅचवर डिस्काउंट देत होतो, परंतु इथून पुढे या बॅचचे रेट जे आहे हे फिक्स असणार आहे. कसल्या प्रकारची डिस्काउंट यामध्ये मिळणार नाही. 2850, वास्तविकता 5000 रुपये करायचं होतं, तर ही बॅच डिस्काउंटमध्ये फिक्स रेटमध्ये मी तुम्हाला देत आहे 2850. आणि विशेष म्हणजे या बॅचमध्ये, ही बॅच जर तुम्ही या ठिकाणी जॉईन केली तर लाईव्ह लेक्चर आहे. ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपले आगामी ज्या काही प्रक्रिया आपण करणार आहोत, जसं की पब्लिकेशन, तर ते पण तुम्हाला इथं मिळणार आहे. सोशल रिफॉर्मर, मॉडर्न इंडिया, एन्शियंट मिडिवलची जी पुस्तकं आहेत, जी भविष्यात आपल्या या ठिकाणी येणार आहे, तर ते सगळे तुम्हाला इथं ही बॅच जॉईन केल्यानंतर उपलब्ध होणार आहे. तर हे लक्षात घ्या. 2025चा टार्गेट ज्या विद्यार्थ्यांचा आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आत्तापासूनच तयारी करावी लागेल. कारण 2025चा राज्यसेवेचा जो पेपर आहे हा डिस्क्रिप्टिव्ह लेवलला या ठिकाणी आहे. मग डिस्क्रिप्टिव्ह लेवलच्या परीक्षेची तयारी आत्तापासूनच करणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, अशी बिलकुल तुम्ही भीती मनामध्ये बाळगू नका की UPSCचेच पोरं या ठिकाणी राज्यसेवेची परीक्षा ही जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पास करतील, तसं बिलकुल नाही आहे. माझं स्वतःचं असं रेडिंग आहे की जेवढं फॅक्च्युअल नॉलेज हे राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आहे, तेवढं फॅक्च्युअल नॉलेज या ठिकाणी UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पण नाही आहे. हे लक्षात घ्या, खास करून इतिहासामध्ये मी म्हणाल. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की तुम्ही आतापासूनच जर तयारीला लागला 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी, तर तुम्हाला मी खात्री या ठिकाणी देतो, इतिहास ऑप्शनल या सब्जेक्टमध्ये भरपूर चांगले मार्क तुम्हाला मिळवून देईल. तर या प्रकारे ही 13 नोव्हेंबर पासून ची बॅच ही या ठिकाणी आहे. क्वेश्चन पेपर कसे लिहायचे, प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, हे सगळं तुम्हाला या बॅचमध्ये या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे.
जर का आपण वर्षभर आधीच या ठिकाणी अशा प्रकारच्या पॅटर्नला सामोरं जात असो, वर्ष दीड वर्ष आधी, तर लक्षात घ्या पहिल्या प्रयत्नामध्ये 2025च्या पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश जरूर या ठिकाणी मिळणार आहे। तर या प्रकारची बॅच आहे। तर ही बॅच मी सुरू करत आहे 13 नोव्हेंबर, दिवाळी आहे परंतु दिवाळीमध्ये ही बॅच सुरू करत आहे। कारण लक्षात घ्या जेव्हा संपूर्ण जग हे या ठिकाणी थांबलेलं असतं किंवा संपूर्ण लढाई म्हणून आपण लढाईतले जे सैन्य आहे हे जेव्हा झोपेत असतात तेव्हा आपण आपल्या युद्धाची तयारी करायची असते आणि म्हणून एमपीएससीचं स्पर्धा परीक्षा म्हणजे एक प्रकारचं युद्धच आहे, लक्षात घ्या। मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळे लोक आनंदोत्सव साजरा करतात दिवाळीचा, मग त्यावेळेस आपण आपला आनंदोत्सव वेगळ्या पद्धतीने करू। फटाके वाजवण्यापेक्षा आपण आपल्या जीवनाचे फटाके वाजवण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठीच ऑप्शनल पेपर 13 नोव्हेंबर पासून आपण या ठिकाणी सुरू करत आहोत। ही पण बॅच बेसिक फाउंडेशन बॅच, जशी की ही बेसिक टू ॲडव्हान्स बॅच जी आहे, ज्या पद्धतीची बॅच आहे तशाच पद्धतीचे लाईव्ह सेशन ही याच्यामध्ये असणार आहे। लाईव्ह सेशन या बॅचची असणार आहे हे लक्षात घ्या आणि सकाळी 11 वाजता ही बॅच या ठिकाणी करणार आहेत। पेपर 1 पेपर 2 असे दोन्ही आपण या बॅचमध्ये डिटेल रेग्युलर या ठिकाणी शिकवणार आहेत। पूर्ण नवीन अपडेटेड बॅच ही या ठिकाणी असणार आहे आणि लक्षात घ्या यामध्ये PDF नोट्स दिल्या जातील, लेखन सराव करून दिला जाईल, 15 महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहे। तुम्हाला कितीही वेळा हे लेक्चर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। 15 महिन्याची व्हॅलिडिटी, वास्तविकता 25,000 रुपये फी आहे, मात्र इथं आपण डिस्काउंट दिलेला आहे 40%। तर 40% डिस्काउंट आहे। जे विद्यार्थी या ठिकाणी 13 नोव्हेंबरच्या आतमध्ये या बॅचमध्ये प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांना ही बॅच फक्त आणि फक्त 15,000 रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध होईल। अनलिमिटेड सेशन आणि त्याचबरोबर 15 महिने व्हॅलिडिटी अशा प्रकारची महत्त्वाची बॅच, ज्यामध्ये पेपर 1 पेपर 2 करून घेतला जाईल आणि त्याचबरोबर लिखाण सराव देखील, क्वेश्चन पेपर कसे लिहायचे ते पण तुम्हाला इथे या ठिकाणी करून दिलं जाणार आहे। तर या प्रकारे मित्रांनो गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉयची ही जी लेक्चर सिरीज आहे त्या लेक्चर सिरीज मधलं हे पहिलं आपण या ठिकाणी लेक्चर घेतलं। तर डेली आपण यामध्ये आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या यूट्यूबवर डेली आपण अशा प्रकारचे लेक्चर्स या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये गव्हर्नर जनरलची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते। तर ही लेक्चर सिरीज जरूर तुम्ही या ठिकाणी जॉईन करा, फ्रीमध्ये आहे। आपल्या मित्रांना देखील ती या ठिकाणी जरूर शेअर करा, आपला चॅनल देखील या ठिकाणी सबस्क्राईब करा। तर थांबूया आपण। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।